हॅलो एस्पिरंट्स, वेलकम टू ऑल. मी प्रतीक कुमार स्वागत करतो तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा ऑनआयसच्या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती. अतिशय महत्त्वाचा टॉपिक तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. नेमका एनसीआरबीचा अहवाल काय सांगतो यावर आपण चर्चा करणार आहोत आणि याच अहवालाचं विश्लेषण केल्यानंतर आपल्या लक्षात येईल की शिक्षा गुन्ह्याची की शिक्षा गरिबीची, नेमका हा मुद्दा काय आहे हेच आपण डिस्कस करणार आहोत. ठीक आहे, सो आपण याला सुरुवात करूया. पण तत्पूर्वी तुम्ही जर राज्यसेवेसाठी तयारी करत असाल तर उत्तर लेखन झिरो टू हिरो हे पुस्तक मार्केटमध्ये अवेलेबल आहे. राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेसाठी आन्सर रायटिंग अतिशय महत्वाचा भाग त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. त्याच अनुषंगाने या पुस्तकामध्ये मी लेखन केलेलं आहे, मार्गदर्शन केलेलं आहे. निश्चितच हे पुस्तक तुमचे मार्क्स वाढवून देण्यास मदत करणारं पुस्तक आहे. तुम्ही खरेदी करून घेऊ शकता. चला न्यूज बघूया. प्रिझनर्स काय म्हणतात, प्रिझन्स इन इंडिया कंटिन्यू टू बी ओव्हर क्राउडेड बाय अंडर ट्रायल्स असा हा डेटा सांगतो आणि याच डेटाचं विश्लेषण आपण करणार आहोत. बघा, या पद्धतीचा हा तुरुंग आहे आणि या पद्धतीचे कैदी आपल्याला दिसून येतात. सो आपण चर्चा करणार आहोत भारतीय तुरुंग व्यवस्था, शिक्षा गुन्ह्याची की गरिबीची. बघा, आता या अहवालामधून धक्कादायक वास्तव काय समोर आलेलं आहे तर भारतामधील एकूण जे कैदी आहे ते जर आपण बघितले तर 5.73 लाख इतके, म्हणजे 5.5 लाखांहून अधिक कैदी आपल्याला त्या ठिकाणी भारतात दिसून येतात. त्यापैकी जर 73% जवळपास जे कैदी आहेत ते अंडर ट्रायल कैदी आहे. म्हणजे याचाच अर्थ काय की कैदी म्हणून त्याला जेलमध्ये भरण्यात आलेला आहे, पण तो दोषी आहे की निर्दोष आहे हे अजून सुद्धा ठरवण्यात आलेलं नाही. म्हणजे 100 पैकी 70 नाही 73 लोक जवळपास हे दोषी आहे की निर्दोष आहे हे आपल्याला अजूनही माहित नाही, पण तरीही ते जेलमध्ये आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात. सो अशा पद्धतीची आपल्याकडे सिस्टीम आहे आणि तो एक महत्वाचा कन्सर्न सुद्धा आपण लक्षात घेतला पाहिजे. म्हणजेच काय की जवळपास 4.2 लाख लोकांवर अजून गुन्हा सिद्ध झालेला नाही. म्हणजे समजा जर तो दोषी असेल तर ज्याच्यावर अन्याय झाला त्याला अजूनपर्यंत न्याय मिळालेला नाही, आणि समजा जर तो निर्दोष असेल तर तो विनाकारणच काय शिक्षा त्या ठिकाणी भोगत आहे. असे दोनच अर्थ आपल्याला या अहवालातून घेता येतात. ठीक आहे, किंवा या आकडेवारीमधून घेता येतात. मग मुख्य प्रश्न काय उभा राहतो तर न्यायालयाचा अंतिम निकाल नसताना लाखो लोक तुरुंगात का आहेत हा महत्वाचा प्रश्न त्या ठिकाणी आपल्याला तयार होतो. ठीक आहे, जे मी तुम्हाला 2 कन्सर्न सांगितलेले आहेत. तर भारतीय तुरुंगाचे वास्तव काय आहे, आकडे काय सांगतात तर बघा, एकूण कैदी जे मी तुम्हाला नंबर हा आकडा सांगितलेला आहे 5.5 लाखांहून अधिक आहे. अंडर ट्रायल जर कैदी बघितले तर हा जो पर्सेंट मध्ये आपण बघितला तर जवळपास 74% आसपास. कन्व्हिक्टेड जे कैदी बघितले की ज्यांची प्रोसेस पूर्ण झालेली आहे, त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलेला आहे, पुरावा आहे, निकाल आलेला आहे आणि त्यानंतर त्यांना दोषी ठरवण्यात आलेला आहे, असे फक्त 25% कैदी आपल्याला दिसून येतात. म्हणजे गुन्हे झाले 100, कैदी पकडले 100. ठीक आहे, पण दोषी म्हणजे साबित केले त्या ठिकाणी 25. ठीक आहे, हा याचा अर्थ आपल्याला दिसून येतो. महिला कैदी जर बघितलं तर 24,000, म्हणजे महिलांचं सुद्धा गुन्हेगारीत प्रमाण आहे का हा सुद्धा एक प्रश्न आहे. विदेशी कैदी जर बघितले तर ते 3,000 वरून अधिक आपल्याला दिसून येतात. मग याचाच अर्थ काय तर प्रत्येक 4 कैद्यामागे जवळपास 3 कैदी हे काय आहेत, अंडर ट्रायल आहे. त्यांची अजूनही सुटका झालेली नाही किंवा ते अजूनही कन्व्हिक्टेड झालेले नाही. ठीक आहे, सो हा एक डेटा आहे आणि या इमेज वरून तुमच्या लक्षात येईल की किती लोक जेलमध्ये असतात. म्हणजे हा जो ओव्हर क्राउडिंगचा प्रॉब्लेम आहे हा सुद्धा या एनसीआरबीच्या अहवालात सांगण्यात आलेला आहे. गर्दीने गुदमरलेले तुरुंग म्हणजे जेलमध्ये बघा किती मोठ्या जास्त प्रमाणात गर्दी आहे. आकडे काय सांगतात, परिस्थिती काय दाखवते, अधिकृत क्षमता जी आहे ती आहे 4.36 लाखाची. ठीक आहे, भारतामध्ये जर आपण बघितलं प्रत्यक्ष कैदी बघितले तर ते 5.5 लाखांहून अधिक, म्हणजे 5.73, म्हणजे जवळपास 5.6 लाखाच्या आसपास आपल्याला हे दिसून येतात. आणि जो राष्ट्रीय ऑक्युपन्सी रेट आहे हा जो जेलचा तो आहे 131%. म्हणजे याचाच अर्थ काय ते जेलमध्ये ओव्हर क्राउडिंग किती झालेली आहे, किती मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे. काही राज्यांतील जर आपण परिस्थिती बघितली हे आकडे लक्षात ठेवा, जेणेकरून परीक्षेला जर विचारला तर आपल्याला याचं उत्तर देता आलं पाहिजे. जर दिल्लीला आपण बघितलं, दिल्लीचा जो ऑक्युपन्सी रेट आहे किंवा तिथली जी परिस्थिती आहे ती आहे 190% पेक्षा जास्त. ठीक आहे, सो दिल्ली आपल्याला इथे 1 नंबरवर पाहायला मिळतं. आणि उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक कैद्यांची संख्या, सो असा जर प्रश्न आला की सर्वाधिक कैद्यांची संख्या कुठल्या खालीलपैकी कुठल्या राज्यात आहे, सो उत्तर प्रदेश आपल्याला त्या ठिकाणी दिसायला पाहिजे. आता उत्तर प्रदेशमध्ये असण्याचं कारण काय हे सुद्धा तुम्ही मला कॉमेंट सेक्शन मध्ये सांगू शकता, नेमकं कारण काय आहे. बघा, मग याचे परिणाम काय होतात
तर एक जागेची कमतरता असल्यामुळे ओव्हरक्राउडिंगचा हा प्रॉब्लेम आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो. स्वच्छतेची समस्या, जिथे जिथे तुम्ही झोपडपट्ट्या वगैरे बघितल्या असेल किंवा एकदम जास्त कंजेस्टेड एरिया असतो तिथे स्वच्छतेच्या आपल्याला समस्या दिसून येतात आणि तिथेच मग संसर्गजन्य जो रोगांचा धोका आहे तो सुद्धा आपल्याला जास्त प्रमाणात पाहायला मिळतो. सो 100 जणांसाठीच्या जागेत 131 जण त्या ठिकाणी राहतात आणि हा आपल्याला जेलमध्ये ओव्हरक्राउडिंगचा प्रॉब्लेम दिसून येतो अशी आपल्याला आकडेवारी सांगतात. आता महत्वाचं काय आहे तर पॉवर्टी पेनल्टी म्हणजे गरिबीला त्या ठिकाणी काही शिक्षा मिळालेली आहे का हा सुद्धा प्रश्न तयार होतो. बघा, अंडर ट्रायल जर कैदी आपण बघितले तर ते खूप जास्त प्रमाणात आहे. ठीक आहे, जवळपास आपण तो किती 75 किंवा 74% आसपास हा अंडर ट्रायलचा आकडा आहे. तो बघा, जामीन रक्कम परवडत नाही. जो काही जामीन भरायचा असतो आपल्याला त्याच्यासाठी जी अमाऊंट भरायची असते ती एक रक्कम परवडत नाही काही जणांना. कायदेशीर मदतीचा अभाव असतो, म्हणजे ही जी कायदेशीर प्रक्रिया आहे ती किचकट असतं, बऱ्याच जणांना ती समजत नाही आणि त्यामध्ये खूप जण पैसे उकळण्याचं काम करत असतात. सो यामुळे सुद्धा हा एक अभाव आपल्याला मदतीचा त्या ठिकाणी दिसून येतो. त्यानंतर काय, सर्वात महत्वाचं न्यायालयाचा विलंब. तारीख पे तारीख हा जो काही डायलॉग आहे हा तुम्हाला सर्वांना परिचित आहे. हे काही आपल्याला त्यामागे कारणे दिसून येतात. त्यानंतर धक्कादायक बाब काय आहे तर हजारो कैद्यांना जामीन मंजूर होऊन सुद्धा आर्थिक कारणामुळे बाहेर पडू शकत नाही आणि त्यामुळे त्यांना जेलात सडत राहावं लागतं. ठीक आहे, हा सुद्धा एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. याचा दुसरा अर्थ काय होतो की आपल्याकडे 2 प्रकारचे आरोपी पाहायला मिळतात. एक आहे श्रीमंत आरोपी आणि दुसरा आहे गरीब आरोपी. मग एखाद्याने काय म्हणतात फुटपाथवरून गाडी जरी चालवत नेली आणि लोकांना जरी मारलं तरी काही दिवसांनी तो आरोपी आपल्याला बाहेर दिसतो, तो कैदी आपल्याला बाहेर दिसतो. याचं कारण काय, श्रीमंतीचं जे काही धन त्याच्याकडे आहे. ठीक आहे, सो हा एक प्रॉब्लेम आहे. सो त्याला जामीन मिळतो आणि तो लगेच बाहेर येतो. आणि गरीब आरोपी असला तर त्याला जामीन हा मंजूर तर होतो पण त्याच्याकडे पैसे नसतात भरायला आणि कधी कधी कायद्याची प्रक्रिया इतकी किचकट असते त्याला मदत मिळत नाही. सो त्यामुळे तो तुरुंगातच राहतो. ठीक आहे, हीच आहे पॉवर्टी पेनल्टी. आता बघा, न्यायालयीन विलंब आणि मानवी हक्क, मग याचा कसा संदर्भ आपल्याला त्या ठिकाणी हे सुद्धा आपण बघून घेऊया. चिंताजनक आकडे काय सांगतात की 9,000हून अधिक अंडर ट्रायल कैदी हे 5 वर्षापेक्षा जास्त काळ तुरुंगात राहतात. म्हणजे याच्यामध्ये जर एखादा निर्दोष असेल मग त्याचं काय. ठीक आहे, आणि एखादा जर दोषी असेल तर ज्याच्यावर गुन्हा केलेला आहे, ठीक आहे, सो त्यांना न्याय मिळालेला आहे का हा सुद्धा प्रश्न त्या ठिकाणी तयार होतो. लाखो प्रकरणे न्यायालयांमध्ये अजूनही प्रलंबित आहे. जजची संख्या खूप कमी आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात. खूप मोठं बर्डन त्या ठिकाणी दिसून येतं. सो याच अनुषंगाने घटनात्मक मुद्दा त्या ठिकाणी उपस्थित होतो. घटनात्मक मुद्दा काय आहे तर कलम 21 आपल्याला माहित आहे काय आहे, राईट टू लाईफ, म्हणजेच जीवन व वैयक्तिक स्वातंत्र्याचा हा अधिकार आहे. आणि मग अशा पद्धतीनं एखादा जण जर तुरुंगात राहत असेल तर त्याला जीवनाचा अधिकार, जगण्याचा अधिकार प्राप्त होतो का, हा घटनात्मक मुद्दा उपस्थित होतो. स्पीडी ट्रायलचा अधिकार आहे, म्हणजे पटकन, म्हणजे लवकरात लवकर स्पीडी ट्रायल करून तो दोषी आहे की निर्दोष आहे आणि त्या अनुषंगाने प्रकरण निकालात लावणं हा सुद्धा एक अधिकार आपल्याकडे आहे, पण तो प्राप्त होताना दिसत नाही. ठीक आहे, सो याचे परिणाम काय आहे तर रोजगार गमावणे, कुटुंब उद्ध्वस्त होणे, सामाजिक कलंक. एखादा जर जेलात गेला आणि तो जर समजा निर्दोष असेल, तो जर बाहेर जरी आला तरी त्यावर तो कलंक लागू, म्हणजे काय, कलंक त्या ठिकाणी त्याच्यावर लागलेला दिसून येतो. म्हणजे निर्दोष सुटला तरी गमावलेली जी वर्षे आहे ते त्याला परत मिळणार नाही. आणि अशी अनेक प्रकरणे आपल्याला या तुरुंग व्यवस्थेत, या न्यायालयाच्या व्यवस्थेत दिसून येतात. ठीक आहे, आता तुरुंगातील आरोग्य संकट काय आहे बघा. एनसीआरबी आणि एमएचए चे आकडे काय सांगतात. तुरुंगातील वैद्यकीय कर्मचाऱ्यांची काय आहे, जवळपास 46% जी पदं आहे ती रिक्त आहे. म्हणजे बघा, तुरुंगातले सुद्धा काय आहे, माणसंच आहे. दोषी असेल निर्दोष असेल, आपण कुणाची बाजू नाही घेत आहे, पण कर्मचाऱ्यांचे जे गव्हर्नमेंटच्या हिशोबाने जे असायला पाहिजे होतं तिथे आपल्याला कुठेतरी कमतरता दिसून येत आहे. सो 46% म्हणजे जवळपास 50, म्हणजे अर्धे पद काय आहे यामध्ये रिक्त आहे आपल्याला दिसून येतात. अनेक तुरुंगामध्ये डॉक्टरांची कमतरता दिसून येते. आता डॉक्टरांची कमतरता जनरल ठिकाणीच आपल्याला कमी दिसून येते, तर तुरुंग तर दूरच राहिला. मग प्रमुख समस्या काय आहे तर क्षयरोग, म्हणजे जे टीबीचे काही पेशंट्स असतील, मानसिक आरोग्य समस्या असेल, अपुरी स्वच्छता असेल, अशा अनेक गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. अशा अनेक समस्या त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. याचाच परिणाम काय तर मृत्यूचा धोका, आरोग्य सेवेचा अभाव, मानवी हक्कांचं उल्लंघन
होत असणं आणि गर्दी आणि अपुरी आरोग्य सुविधा यामुळे तुरुंग सार्वजनिक आरोग्याचे आव्हान बनलेले आहे. ठीक आहे, आरोग्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा आहे. जे काही जेलमध्ये ओव्हरक्राऊडिंग आहे, डॉक्टरांची कमतरता आहे आणि वेगळ्या ज्या काही समस्या आहेत आरोग्याला धरून, हे सर्व आरोग्य संकट तुरुंगात आपल्याला दिसून येतं. मग आता यामध्ये सुधारणा आधी पुढील दिशा काय असायला पाहिजे? तर बघा, मॉडेल प्रिझन्स अँड करेक्शनल सर्व्हिस ऍक्ट 2023चा यामध्ये काय आहे, पुनर्वसन केंद्रित दृष्टिकोन त्या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे. बीएनएसएस मध्ये जे काय आहे, अंडर ट्रायल कैद्यांच्या सुटकेसाठी तरतूद करण्यात आलेली आहे. ठीक आहे, त्यानंतर ई प्रिझन्स प्रोजेक्ट जे आहे, जसे की डिजिटल कैदी व्यवस्थापन, हे सुद्धा आपल्याला दिसून येतात. हे तुम्हाला सगळे मुख्य परीक्षेला लिहायचे असतात. ठीक आहे, ओपन प्रिझन मॉडेल जे आहे, जे आपल्याला राजस्थानचं एक उदाहरण दिसून येतं. कुठलं? संगानेर ओपन कॅम्प मधलं. सो हे एक यशस्वी उदाहरण आहे. सो या पद्धतीनेही काहीतरी सुधारणा आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात. मग पुढील गरज काय असायला पाहिजे? तर सर्वात महत्वाचं, न्यायाधीशांची संख्येमध्ये वाढ करून देणं किंवा वाढ करण्यात येणं, हा एक महत्वाचा मुद्दा असायला पाहिजे. त्यानंतर जामीन प्रक्रिया सुलभ करणे, लीगल एड मजबूत करणे आणि ओपन प्रिझन्स वाढवणे, ह्या अशा काही सुधारणा आपल्याला करता येतील. पुढील गरज आपल्याला अशा पद्धतीची दिसून येते. ठीक आहे, सो आय होप की हा डेटा नेमका काय आहे, हा डेटा काय सांगतो, गरिबीला कशा पद्धतीने सामोरं जावं लागतं आणि एकूणच हा मुद्दा काय होता, आपण या अहवालाच्या माध्यमातून डिस्कस केलेला आहे, समजून घेतलेला आहे. आय होप हा तुमच्या लक्षात आलेला असेल. तुमचं यावर मत काय आहे? व्हॉट डू यू थिंक? तुम्हाला काय वाटतं? मला कॉमेंट सेक्शन मध्ये सांगायचं आहे. तुमच्यासाठी एक प्रश्न ठेवलेला आहे, भारतातील तुरुंग व्यवस्थेतील पॉवर्टी पेनॉल्टी ही संकल्पना कशाशी संबंधित आहे? एकदा ऑप्शन्स बघून घ्या, याचं उत्तर मला कॉमेंट सेक्शन मध्ये द्यायला विसरू नका. आणि तुम्ही जर राज्यसेवेसाठी तयारी करत असाल तर समर्पण नावाची बॅच आम्ही लॉन्च केलेली आहे, जे एकदम माफक दरात 29,999 रुपये इतक्या माफक स्वरूपात तुम्हाला अवेलेबल आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपाची ही बॅच असणार आहे, ज्यामध्ये प्रिलिम्स प्लस मेन्स, लाईव्ह प्लस अनलिमिटेड रेकॉर्डिंग, लाईफ टाइम व्हॅलिडिटी, सर्वात महत्वाचं बेसिक टू ऍडव्हान्स एनसीईआरटी कव्हरेज, आन्सर रायटिंग प्रॅक्टिस, पीवायक्यू अनालिसिस, स्टडी नोट्स, टेस्ट सीरीज प्लस 1-to-1 मेंटरशिप सुद्धा. तुम्हाला काय करायचं आहे? माझा कुपन कोड यूज करायचा आहे प्रतीक सर म्हणून, आणि या बॅचवर भरघोस डिस्काउंट मिळवायचं आहे. सोबत मी माझा नंबर तुमच्याशी शेअर करत आहे. तुम्हाला जर काही क्वेरीज असेल, काही प्रॉब्लेम्स असेल, निसंकोचपणे तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. एवढं ऍप्लिकेशन डाउनलोड करायला विसरायचं नाही. ऍप स्टोर आणि गुगल प्ले स्टोरला अवेलेबल आहे, ज्यामध्ये आहे नोट्स, इन्साइट अँड स्टेट बुक्स, करंट अफेअर्स, माइंड मॅप, सिलेबस, क्विज. अजून काय पाहिजे? हा QR कोड स्कॅन करा. एव्हनॅसच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा, जिथे तुम्हाला PDF स्वरूपातील नोट्स अवेलेबल होतील. अपडेटेड माहिती त्या ग्रुपवर पोस्ट करण्यात येते. सोबतच मी तुम्हाला ऑफिशियल नंबर आणि वेबसाईट सुद्धा देत आहे. निश्चितच तुम्ही तिथे व्हिजिट करू शकता, कॉन्टॅक्ट करू शकता. आय होप हा टॉपिक तुम्हाला आवडला असेल. तुम्हाला कसा वाटला मला कॉमेंट सेक्शन मध्ये सांगा. सध्या इथेच थांबूया, पुन्हा भेटूया एका नवीन टॉपिक सोबत लवकरच. थँक्यू.